अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे. सेमीफायनलची लढत तुम्ही पाहताय, जिला शुभारंभ आणि खऱ्या अर्थानं प्रारंभ इथून मात्र होतोय. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप करा प्लीज, अन्यथा मग आपल्याला हा सामना 3 षटकांचा करावा लागेल. याची देखील नोंद घ्या, कारण ऑलरेडी जवळजवळ आपण भरपूर उशिरानं हा सामन्याला इथे प्रारंभ करतोय. आपण अगदी अवास्तव हा वेळ घालवतोय, याची देखील नोंद घ्या. एका बाजूला वडवली बी संघ आणि त्या विपक्षामध्ये श्री 11 मोहाची वाडी हा संघ क्रीडांगणावरती एकमेकांच्या विपक्षात हे मात्र उभे ठाकलेत. प्रथम टॉस जिंकला इथे मोहाची वाडी संघानं आणि त्यांनी निर्णय स्वीकारलाय तर क्षेत्ररक्षण करण्याचं. आकाश पाटील आणि त्याचा साथीदार ऋतिक पाटील या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कर्ता इथे मात्र सलामी विरवळून तो दुरा भुसवेल. पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर सामन्याला आता आपण सुरुवात करूयात. चला, मला वाटतं इतक्याला पहिल्या सेशन मधले 2 षटकं संपली असती, एवढा वेळ आपण घालवलाय. आयोजकांकडनं काही इन्स्ट्रक्शन्स येत आहेत. हा सामना पंच 3 षटकांची ही लढत राहील, याची नोंद घ्या. आता ऑफिशियली इट्स अन ऑफिशियल अनाउन्समेंट. चला सुरुवात करा. 4 षटकं इथे मात्र खेळवली जातील. जी सूचना आयोजकांकडनं माझ्यापर्यंत येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. 4 1 पॉवर प्ले. तुमचं सहकार्य फार अपेक्षित आहे आम्हाला. कसं आहे, कधी कधी नाक दाबावंच लागतं, तेव्हाच तोंड उघडतं. मॅचला इथे आपण करूयात सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदम मुजावर पहिलं षटक. मोहाची वाडी या संघाचं प्रतिनिधित्व इथून तो करत असताना पहिला चेंडू शेकोटी जी पेटवली आहे तिचाच धूर आतमध्ये येतोय. गरिबी में आटा गेला. पुन्हा एकदा वेळ एक तर कमी असताना अशा अडथळे निर्माण झाले तर मग चला मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल ओव्हर द स्टंप्स. हा चेंडू इथे हवेत आहे, स्वतः आदम मुजावर. आणि पहा, हा खरं तर शेकोटीचा परिणाम आहे. एखाद्या संघावर या आपत्तींचा कशा पद्धतीनं प्रभाव पडू शकतो ते आपण पाहिलंय. पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप्ड. साधा सोपा झेल, एक सिंगल इथे मात्र कन्वर्ट झाली आहे. 4 षटकांची लढत आहे. एका बाजूला आकाश पाटील आणि त्याचा साथीदार ऋतिक पाटील क्रीडांगणावरती
सध्या वडवली बी संघाचं हा 4 षटकांची लढत आहे. 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहे. शेकोटी कृपा करून विजवा ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला. विनंती म्हणून निश्चितच त्या विनंतीला मान आपण द्याल. चेंडू आदळला. आदम मुजावरचा निश्चितच तो देह यष्टीवर ऋतिक पाटीलचा आणि इथे मात्र एक लेग बायच्या स्वरूपात चिकी सिंगल कन्वर्ट करत असताना वेगानं आदळला बॉल. खरं तर पहा इम्पॅक्ट खूप जोरदार झाला असावा त्यामुळेच आणि थंडीचा तडाखा देखील त्यामुळे अशा पद्धतीने जर काही क्षणचित्र घडली तर इथे निश्चितच त्याचा परिणाम फलंदाजांच्या ज्या काही सध्या ऋतिक पाटील आपण पाहतो की खूप वेगाने चेंडू आदळला त्याच्या शरीरावर. अक्षरशः आपटून टाकलाय बॉल. प्रॉपर लाईन ऑफ ऍक्शन. गुडलेन टू गुडलेन गोलंदाजी करतोय. खांद्याच्या सरळ रेषेत उसळी दिली बॉलला आणि तदनंतर आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता इथे ऑफिशियली आपण तिसऱ्या पंचांची मागणी करतोय. मी पंचांना विनंती करतो की आपण आपल्या टेक्निकल रूम मध्ये हा चेंडू ऑथराइज आहे की नाही त्याची गणती करण्याकरता किंवा ते ठरवण्याकरता इथे अंपायर्सला आपण आमंत्रित करतोय आपल्या ऑफिशियल टेक्निकल रूम मध्ये. आपण पाहत आहात मनसे रायगड चषकाचा हा आविष्कार. अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑथराइज हा चेंडू इथे ग्राह्य पकडला जाईल. डॉट बॉलची उद्घोषणा इथून मात्र संपन्न होते. 3 चेंडूंचं सत्र संपलंय. पहिलं षटक जे प्रगती पथावर आहे. एका बाजूला वडवली बी संघ आणि त्या विपक्षामध्ये मोहाची वाडी. सेमी फायनल या क्रीडा स्पर्धेतील गोलंदाज इथे मात्र सज्ज. लाईन ऑफ ऍक्शन जे चेक करावी लागेल. पंच दर्शवतायत व्हाईट बॉलचा सिग्नल इथे आलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे एका अतिरिक्त धावसंख्येच्या सहाय्यानं 3 या आकड्यावर. पहिलं षटक जे प्रगती पथावर आहे. गोलंदाज तयार. फटका पहा. उडवला बॉल. चला ऑन साइडला. क्लायमॅटिक कंडिशन्स इथे मात्र प्रभाव टाकतील या मॅचवर. धक्का क्रमांक 1. पहिला गडी बाद. दाखल होतोय. किती धावसंख्येचं टार्गेट इथून सेट केलं जाईल. वडवली बी संघाच्या माध्यमातून 4 षटकांची लढत आहे. निश्चितच पलटवार केलाय. योग्य वेळी अचूक प्रत्युत्तर दिलं आदम मुजावरनं. इथे चेंडूंचं सत्र संपलंय ते 4. उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आदम मुजावर सध्या मोहाची वाडी या संघाचं तो प्रतिनिधित्व करतोय. कित्येकदा आदम मुजावरचा खेळ आपल्याला परिचयाचा आहे. निश्चितच आपल्या संघाकरता महत्त्वपूर्ण योगदान हा खेळाडू सातत्यानं देत आलाय. स्ट्रायकर एंडवर ज्याला तुम्ही पाहताय तो फलंदाज सज्ज आहे. हा स्ट्रोक पॉइंटच्या क्षेत्रात आणि पहा बॅकअप इथे मात्र दिलं तोवर संघाची टोटल एका आकड्याच्या सहाय्यानं जाऊन पोहोचेल ती 4 या अंकावर. पहिलं षटक जे प्रगती पथावर आहे. आदम मुजाबर पहिलं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय.
शेवटच्या एका चेंडूची खेळी शेष आहे. संघाची टोटल पोहोचली आहे फक्त बिनबाद 4. गोलंदाज तयार. कमी गतीचा बॉल बॅक ऑफ द हँड. इथे मात्र चेंडू हाताळला. फंबल पाहायला मिळाला आणि एका धाबेसाठीचा जो संघर्ष आहे, एक धाबेसाठीचा संघर्ष क्रीडांगणावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अंती एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीम श्री 11 मोहाचीवाडी संघाच्या विपक्षामध्ये चेंज द गेम वडवली बी फलंदाजी करत असताना धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात, त्या मात्र फक्त 5 या आकड्यावर. चला दुसरं षटक प्रगतीपथावर आणायचंय. टीम मोहाचीवाडी 4 षटकांची लढत आहे, त्यामुळे तुमचं सहकार्य फार महत्वपूर्ण राहील. इथे षटक क्रमांक 2 अमोल चव्हाण या मोहाचीवाडी संघाचा आणखीन एक प्रमुख खेळाडू क्रीडांगणावरती गोलंदाजी करण्याकरता आलाय. चला स्टार्टअप करा. सेमीफायनल नंबर अगदी आजच्या दिवसातली पहिली सेमीफायनल तुम्ही पाहतायत. दुसरी पहिली सेमीफायनल आपण पाहिली, ज्यामार्फत ढवळेपाडा संघ मात्र पोहोचलाय. बॅकफुटवर जाऊन टिपिकल कॉपीबुक स्टाईल बॉल चालला पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध फक्त आणि फक्त एक सिंगल आणि याच एक सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. टीम जय हनुमान ढवळेपाडा संघ आपण ऑफिशियली आमच्याशी रिपोर्टिंग करायची आहे. आयोजक आपल्या प्रतीक्षेमध्ये आहेत. ढवळेपाडा संघ आणि अंतिम टप्प्यात आलेली क्रीडा स्पर्धा अत्यंत महत्वपूर्ण हा सामना असणार आहे दोन्ही संघांकरता. एका बाजूला वडवली बी संघ, त्या विपक्षामध्ये एकंदरीत एका बाजूला मोहाचीवाडी संघ. गोलंदाज तयार अमोल चव्हाण. अत्यंत दर्जेदार गोलंदाजी होतीये. निष्णात खेळाडू आहे, काटक खेळाडू आहे. योग्य वेळी कसा खेळ करायचा आहे त्याला ठाऊक आहे. निर्धाव. दुसरा चेंडू अमोल चव्हाणनं मात्र मोजून वापरून टाकला होता. इथे पहा बॅटन पॅड मधून अक्षरशः खोदून काढला. बॉल चालला लॉंग ऑफ मध्ये. प्रोटेक्शन तिथे आहे आणि इथे मात्र संपलाय खेळ. तो कमलेश पाटील महत्वपूर्ण खेळाडू बाद. विकेटचं पतन. ते दाखल होतोय शुभम पाटील. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. अमोल चव्हाण चमकदार कामगिरी होतीये, जरूर होतीये. पहिले 3 चेंडू त्यांना फेकलेत, त्यामध्ये एका अत्यंत महत्वपूर्ण विकेटचं निश्चितच त्यांना पतन केलं. संघाची टोटल पोहोचली आहे 6 या धावसंख्येवर. आदम मुजावर पहिलं षटक फेकलं. थोडासा एक्स्ट्रा धावा त्यांना खर्च जरूर केला, परंतु अक्षरशः त्या षटकामध्ये धावा त्यांना खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 5. चला वळतोय आपण मॅचच्या दिशेने. मनसे रायगड चषकामधली ही अत्यंत महत्वपूर्ण सेमीफायनलची लढत. गोलंदाज तयार.
इथे पहा अक्षरशः ग्लान्स करायचं होतं, फटका फसलाय. अमोल चव्हाण आतापर्यंत 4 चेंडूंचं सत्र संपलंय. उर्वरित अजूनही जर आपण विचार केला 4 षटकांची लढत आहे, चर्चा होत आहेत, अत्यंत महत्त्वपूर्ण हा सामना आहे. त्यामुळे प्रत्येकालाच इथे जे मनाशी उराशी बाळगलेलं स्वप्न आहे त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याकरता फटका पहा इथे फसलाय. लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हरच्या मधोमध झेल देऊन निघालाय. क्रमांक 3 गडी मिस्टर शुभम पाटील. धक्का क्रमांक 3, बॅट्समन आउट. दुसरं 1 चेंडूचं सत्र इथे मात्र शेष. 1 चेंडूचा षटक हे अजूनही शेष आहे. 5 चेंडूचं डिलिव्हर्जन यशस्वीरित्या. एका बाजूला श्री 11 मोहाची वाडी हा संघ क्रीडांगणावरती संघर्ष करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून, आणि त्या विपक्षामध्ये एका बाजूला जर आपण पाहिलं तर चेंज द गेम वडवली बी हा संघ. थोडंसं सहकार्य प्रत्येक खेळाडूच्या वेळेच्या संदर्भात फार गरजेचं असणार आहे. इथे चेंडू आदळलाय देहयष्टीवर आणि खऱ्या अर्थानं अपील देखील झाली. कुठल्याही प्रकारचा दुजोरा त्याला पंच देत नाहीयेत. यस, एक सिंगल या षटकामध्ये खर्च केली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन बोर्ड. प्रगतीपथावर येईल. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता मोहाचीवाडी संघाचं प्रतिनिधित्व इथून करेल मुस्तकीन खान. प्रत्येक वेळी व्यूहरचना मात्र आता बदलली जाते. मुस्तकीन खान षटक क्रमांक 3. मनसे रायगड चषकातील अत्यंत दर्जेदार आयोजन, नियोजन आणि भव्य दिव्य असा हा क्रीडा सोहळा याची देही याची डोळा तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. षटकातला पहिलाच बॉल. प्रॉपर गुडलँड टू गुडलँड गोलंदाजी होतीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न होत असताना कदाचित वडवली बी संघाचा संघर्ष इथून मात्र उभा ठाकलाय. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. अत्यंत दर्जेदार गोलंदाजी होते मुस्तकीन खान. सलग 2 चेंडू त्यानं टाकले तिथून निर्धाव. समोर जो फलंदाज आहे ऋतिक पाटील आणि त्याचा साथीदार जयेश पाटील यांना इथे मात्र काहीतरी आविष्कार दाखवण्याची. फटका पहा, कनेक्शन इम्प्रॉपर. फटका फसलाय. फलंदाज बाद. या क्लायमेटिक कंडिशन मध्ये वाऱ्याच्या विरोधात हा फटका सजवला आणि इथे परतावा लागणार आहे ऋतिक पाटील या फलंदाजाला. बॅट्समन आउट.
पाटील क्रीडांगणावरती दाखल होत असताना ज्या पद्धतीनं आपण पाहिलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा रायगड त्यांच्या वतीनं हे दिमागदार आयोजन वन मॅन शो आदरणीय जितूबाई पाटील पुरस्कृत मनसे रायगड चषक 2023 इथे थरार आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा बोलूयात क्रीडांगणाच्या दिशेनं. गोलंदाज तयार. अप्रतिम बॅक ऑफ द हँड, कमी गतीचा बॉल आणि एका पाठोपाठ एक 3 अत्यंत निष्णात चेंडू स्वतःच्या भात्यातनं त्यानं हाताळले. टोटल 4 चेंडूंचं सत्र संपलंय. त्यामध्ये एका विकेटचा इन्व्हॉल्वमेंट आहे. मुस्तकीन खान ती कामगिरी करतोय. षटकातील शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक. आणखीन एक डॉट बॉल. इथे मुस्तकीन खान काय कामगिरी करतोय. हे आणखीन एक निर्धाव षटक या स्पर्धेतला होणार का? बॅटची कडा आणि इथे परताप लागणार आहे. अजून एक निर्धाव षटकाची जी नियुक्ती केली गेली आहे. मनापासून अभिनंदन मुस्तकीन खान. 3 षटकं इथे संपुष्टात आली आणि संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 6 या अंकावर. जय हनुमान ढवळेपाडा हा संघ, परंतु दुसरा संघ मेगा ग्रँड फिनाले मध्ये कोणता जाणार? चला पारितोषिक इथे मात्र जरूर येत आहे. मुस्तकीन खान करता त्याच्या निर्धाव षटका करता योगेश गुंजा यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइस. साजिद आलेत. शेवटचा आणि अंतिम षटक. बॅटची आतली कडा चेंडूने घेतली होती. पहा एकाच ट्रॅकवर या 2 खेळाडू निश्चित आलेत आणि डेफिनेटली परतावं लागणार आहे. येऊन कारनामा करू शकला नाही की एक सेट ऑर्डर तो प्रस्थापित करू शकेल. कोणत्याही फलंदाजाकडनं योगदान त्यांना इथे मात्र देता आलेलं नाहीये. उर्वरित 5 चेंडूंचं सत्र इथून मात्र शेष आहे. गोलंदाज तयार. चेंडू इथे न टाकणं पसंत केलंय. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. अत्यंत दर्जेदार आणि तितकीच तुफान गोलंदाजी होतीये. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र संपन्न झाली आहे. उर्वरित शेवटच्या पहिल्या पूर्वार्धातील 4 चेंडूंचं सत्र मात्र शेष. फटका पहा इनफिल्डच्या डोक्यावरून. हा स्ट्रोक उशिरानं का होईना हा स्ट्रोक सरळ पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. आणि षटकाराच्या सहाय्याने इथे मात्र धावगती वेगाने तैनात होतीये 12 या आकड्यावर. उर्वरित 3 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. गोलंदाज साजिद.
पुन्हा एकदा हा फटका लॉंग ऑफ मध्ये चाललाय, वेगानं प्रोटेक्शन आलं, दुसरी धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावर. तुम्ही पाहतायत सेमीफायनलची लढत, अत्यंत महत्त्वपूर्ण जी लढत, शेवटचा आणि अंतिम षटक जे साजिदच्या माध्यमातून अंतिम 2 बॉल ते शेष राहतात. इथे पहा अक्षरशः मोहाची वाडी संघाचं जे क्षेत्ररक्षण आहे ते एक फार ताकदवान आणि जमेची बाजू त्यांनी प्रस्थापित केली आहे. एक ऑथराइज धाव आणि एक धावचीतच्या स्वरूपात विकेट मात्र मिळेल. सीनियर आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होत असताना शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये खरं तर हे पूर्वार्ध आहे. शेवटचा एक चेंडू जो शिल्लक आहे, संघाची टोटल पोहोचली आहे फक्त 15. प्रथम फलंदाजी करत असताना टीम वडवली बी संघ क्रीडांगणावरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे पहा अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, प्रोटेक्शन वेगानं आलंय. दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न आहे तो देखील इथे मात्र पूर्णत्वास नेला जाईल का? सतरा धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता येणारे 24 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे टीम श्री 11 मोहाचीवाडी या संघाकरता. विजयाकरता बरोबर 18 या धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. थँक्यू. धावसंख्येची गरज आहे. चेंज द गेम वडवली बी संघाच्या विपक्षामध्ये श्री 11 मोहाचीवाडी या संघाकरता. चला वडवलीकर मात्र क्रीडांगणावरती दाखल झालेत. आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 2 धुरंधर फलंदाज. चला आपण त्यांना देखील विनंती करूयात की लगेचच आपण क्रीडांगणाच्या दिशेने रवाना व्हायचंय. श्री 11 मोहाचीवाडी आणि त्या विपक्षामध्ये वडवली बी संघ. टीम वडवली बी संघ, चला आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 17 धावांची बरदार इनिंग पेशकश केली. तर टीम वडवली बी संघानं विजयाकरता 18 धावसंख्येचं लक्ष समोर ठेवलंय 4 षटकांमध्ये. खरं तर सामना जेवढा सोपा दिसतोय तेवढा सोपा नाहीये, कारण मागे हटतील तर ते वडवलीकर कसले. लढणं ज्यांच्या रक्तामध्ये, लढणं ज्यांच्या श्वासात आहे त्या संघाचं नाव आहे चेंज द गेम वडवली बी संघ. कोणाची यंदाच्या हंगामातल्या 19 ट्रॉफीज जिंकण्याचा बहुमान जो आहे तो खरं तर वडवली बी संघाला इथून प्राप्त होतोय. आणि हा 20वा हा करंडक टीम ते इथे खेळत असताना वडवली बी.
चला मॅचला होतीये उत्तरार्धाला इथून करूयात सुरुवात. चला स्पीडअप करा जरा. विशेषतः वडवली बी संघ गोलंदाजी माकवर. कमलेश पाटील वडवली एक्सप्रेस सध्या गोलंदाजी माकवर आहे. पहिलं षटक, पहिलाच बॉल. फुलटॉस हा चेंडू मात्र इथे कन्वर्ट केलाय. एका धावसंख्येच्या सहाय्याने धावफलकाचा इथे श्री गणेश केला जातोय, शुभारंभ केला जातोय. आणि निश्चितच काटेकी टक्कर इथे मात्र पाहायला मिळेल यात शंका नसणार आहे. कारण वडवली संघाकडे देखील यस टीम ढवळेपाडा ऑफिशियली आपण रिपोर्टिंग करा. ढवळेपाडा संघ टॉस करताच आपण यायचंय डायरेक्टली. विजयाकरता 18 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. हलक्या हातानं बॅकफुटवर जाऊन सॉफ्ट हँडचा वापर करत असताना एक चिकी सिंगल. इथे मात्र 20.12 मीटरची विकेट कन्वर्ट करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 4 चेंडूंचं सत्र इथे शेष आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं कमलेश पाटील सध्या गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना. डावखुरे हाताचा गोलंदाज आहे. एक बेनिफिशरी बाजू आहे वडवली ब संघाकरता. फटका चांगला इन फ्रंट ऑफ द विकेट. सिलिबिड ऑफला झटापट आणि डायरेक्ट हिट. बरंच काही सांगून गेलाय. सॉफ्ट सिग्नल पंचांनी दिलाय, परंतु तिसऱ्या ऑफिशियल डिसिजन कडे देखील आपण वळतोय आणि ते इथे मात्र क्रॉस चेक केलं जाईल टेक्निकल रूम मधून. इट्स OUT आउट. फलंदाजाला परतावा लागणार आहे. मिस्टर अमोल चव्हाण ज्याला परतावा लागतंय. अतिघाई जी खरं तर संकटात घेऊन गेली आहे. कारण बलाढ्य आणि बलशाली खेळाडू धावबाद होणं खरं तर त्या संघाकरता बॅकफुटवर ढकलण्यासारखी गोष्ट असते. पहिलंच षटक सुरू आहे. तिसऱ्या बॉलवर इथे मात्र सफलता मिळाली आहे. 2च धावा ज्या पटलावर जोडल्या गेल्यात. 18 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 16 धावा अजूनही गरजेच्या आहेत. चला टीम ढवळेपाडा ऑफिशियली आपण यस ते देखील उपस्थित झाले. टीम ढवळेपाडा संघाचं मनपूर्वक इथे आपण त्यांचं करूयात स्वागत. 18 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरता. टीम श्री 11 मोहाचीवाडी या संघाला भरपूर चेंजेस ते करतात. वडवली संघ इथे प्रत्येक चेंडू गडी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. बॉल तयार. बॅटची कडा आणि चेंडू पहा. यष्टीरक्षकाच्या हातातनं निसटल्यानंतर अगदी लगेचच बॅकअप दिलं फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूनं. 4 चेंडूंचा खेळ मात्र इथे संपुष्टात आलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 2 या धावसंख्येवर. 16 धावांची गरज आहे. बरोबर 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 16 धावसंख्येची गरज आहे. हलक्या हातानं सॉफ्ट हँडचा वापर करत असताना सेन्सिबल क्रिकेट. एकंदरीत याच सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. कमलेश पाटील आतापर्यंत 5 चेंडू त्यांना ऑथराइज हाताळलेत. 19 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयाकरता बरोबर 15 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर.
बॉल चाललाय, संघर्षाचा शंखनाद करत 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. सहाय्यानं टीमची धावसंख्या पोहोचली 9 या आकड्यावर. विजयाकरता अजूनही 9 धावांची इथून गरज असणार आहे. चेंडू शिल्लक असतील ते आता 18. विजयाकरता श्री 11 मोहाचीवाडी संघाला इथे करायचे आहेत. त्या उर्वरित 18 चेंडूंमध्ये 9 या धावसंख्येची गरज आहे. ऋतिक पाटील षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्जता दाखवतोय. खरतर समालोचन कक्षाच्या विरुद्ध एंड कडनं तो गोलंदाजी करण्याकरता इथे स्वतःची सज्जता तो दाखवतोय. परंतु काय फटका खेचला साजिद खान त्याच्या बॅटमधनं. हा अत्यंत विस्फोटक आणि तितकाच टेम्परामेंटल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आदम मुजावर अजूनही त्याची फळी शांत आहे. हा देखील एक विस्फोटक फलंदाज म्हणून गणला गेलाय. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. व्यूहरचना किंवा क्षेत्ररक्षण या सगळ्या गोष्टी होत राहतील. ट्रॅक करत होता फलंदाज अक्षरशः चेंडूला. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची टोटल इथे मात्र पोहोचली आहे एका आकड्याच्या सहाय्यानं 10 या धावसंख्येवर. 10 रन ऑन स्कोर कार्ड. 8 धावांची गरज आहे बरोबर. गोलंदाजी मार्कवर ऋतिक पाटील. हा खेळाडू खरं तर धावा कमी उभ्या झाल्या. हा खरं तर एक बॅकफुटवर नेणारी बाजू ठरली. टीम वडवली बी संघाकरता, जिथे अंतिम टप्प्यामध्ये या क्लायमॅटिक कंडिशन्सला कमीत कमी 30 धावा 4 षटकांमध्ये 35 धावा करणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा लाईन ऑफ ऍक्शन चेक करावी लागेल. वन्स अगेन व्हाईट बॉल आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. आमचे ऑफिशियल्स इथे मात्र दाखल होत आहेत. आपण पाहतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा आयोजित मनसे रायगड चषक 2024 अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धेचं हे आयोजन. व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट बॉल आणि इथे धावसंख्या कनेक्ट होईल धावफलकावर. संघाची टोटल पोहोचली 11. यानंतर विजयी संघ आणि त्या विपक्षामध्ये जय हनुमान ढवळेपाडा आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील आणि या पूर्ण प्रतियोगितेतील हे पहा ऑन स्क्रीन जे काही आहे ते सर्व पारदर्शक तुम्हाला देखील पाहायला मिळेल. एकंदरीत संघाची टोटल पोहोचली 11. 18चा पाठलाग सध्या करतोय श्री 11 मी मराठी श्री 11 मोहाचीवाडी. खऱ्या अर्थानं बऱ्याचदा या नावानं देखील अनेकदा संघ त्यांनी पुरस्कृत केला. परंतु इथे मोहाचीवाडी संघ क्रीडांगणावरती चांगला करिश्मा निश्चितच दाखवते. साजिद खानचा एक षटकार आणि आदम मुजावरनं देखील टाळलंय. आता न खेळणं पसंत केलंय चेंडूला. हे मोमेंटम आहे ना, ज्यावेळी ब्रेक केला जातो त्यावेळी खरं तर या अशा गोष्टी सारस्वत रीतीने घडत असतात क्रीडांगणावरती. ऋतिक पाटील आतापर्यंत त्यानं 2 एक्स्ट्रा बॉल फेकलेत. ऑथराइज एकही चेंडू त्याच्या भात्यातनं आतापर्यंत कंप्लीट झालेला नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका पहा आदम मुजावर. जितका उंच तितकाच लांब. व्हॉट अ स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर्ड. सरळ भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी धमाकेदार षटकार. च्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 17 या आकड्यावर. एका धावसंख्येची गरज आहे. ढवळेपाडा संघ केवडे ब्रदर्स आपण आपला कॅप्टन इथे तयारीत ठेवायचा आहे. विजयी संघ आणि त्या विपक्षामध्ये जय हनुमान ढवळेपाडा. अक्षरशः खोदून काढलाय बॉल.
बॉल चला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला आणि इथे मात्र सामना जिंकलाय नरेंद्र गोमारे पुरस्कृत श्री 11 मोहाची वाडी संघ. मनापासून अभिनंदन, धन्यवाद. आणि पुढच्या तुमच्या क्रिकेट कारकिर्दी करता मनापासून शुभेच्छा. चला डवळेपाडा